भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या अज्ञात समर्थकांनी बॅनरबाजी केलेली आहे। त्यामुळे आता नव्या वादाची शक्यता उद्भवलेली आहे। भाऊंच्या विरोधकाला जागा दाखवा अशा आशयाचे हे बॅनर्स आहेत। लक्ष्मण जगताप आणि श्रीरंग बारणे हे राजकीय विरोधक असल्याची चर्चा कायम मतदारसंघात दबक्या आवाजात सुरू असायची। अशामध्येच या बॅनरबाजीमुळे आता नव्या वादाला तोंड फुटलंय। तर हे बॅनर अज्ञाताकडून फाडण्यात आल्यामुळे आणखी तणाव निर्माण झालाय। तर आताची महत्त्वाची बातमी आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय पिंपरी चिंचवड मधून। दिवंगत भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या अज्ञात समर्थकांनी बॅनरबाजी केलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गोपाल मुटघरे यांच्याकडून। गोपाल, काय अधिकचे अपडेट्स मिळतात? बॅनरबाजी झाली, त्यानंतर बॅनर्स फाडण्यात आलेत। तर आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी। दिवंगत भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या अज्ञात समर्थकांनी फलक लावलेले होते आणि त्यामुळे आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे। भाऊंच्या विरोधकाला जागा दाखवा अशा आशयाचे हे फलक होते। लक्ष्मण जगताप आणि श्रीरंग बारणे हे राजकीय विरोधक असल्याची चर्चा कायम या मतदारसंघामध्ये दबक्या आवाजात असायची आणि अशामध्येच या बॅनरबाजीमुळे आता नव्या वादाला तोंड फुटलंय। दरम्यान हे बॅनर अज्ञातांनी फाडल्यामुळे आता तणाव आणखी वाढलेला आहे। तर हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। तर या संदर्भात पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी गोपाल मुटघरे यांच्याकडे। गोपाल, काय अधिकचे अपडेट्स मिळतात या संदर्भात? उद्या मावळ लोकसभा निवडणुकीचं मतदान होणार आहे आणि मतदानाच्या आदल्या दिवशी सांगवी परिसरामध्ये अशा प्रकारची बॅनरबाजी झाल्यानं मोठी खळबळ उडालेली आहे। दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि जे महायुतीचे उमेदवार आहेत श्रीरंग बारणे यांच्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरात एक राजकीय वैर होते आणि त्याच वैरातून जे लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थकांनी ही बॅनरबाजी केली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। मात्र काल रात्री लावण्यात आलेले होर्डिंग्स आज सकाळी फाडण्यात आलेले आहेत। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय